हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल ब्लॉग तर नवीन ब्लॉग आहे आमचा. आणि आम्ही लोकांनी मॅचिंग पण केलं. ते माझा हात कधी पण असंच होतो तर गाईज आज ते आहे तू झुलता मी नाही तर आम्ही लोकांनी मॅचिंग पण केलं. मॅचिंग तर आम्ही हरटा बोलतो. येलो फ्लावर येलो तुझा किती आमरस लागला. आमरस नाही तर परफ्यूम आहे. हं? अरे तो गुचीचा आणि परफ्यूम आहे ना त्यामध्ये गुची खाती का? अगं, मागच्या ब्लॉग मध्ये आपण डिस्कस केलं की ह्या ब्लॉग मध्ये आपण जिमचं काहीतरी करणार आहोत, मतलब शॉपिंग करणार आहोत आणि डाएट प्लॅन डिस्कस करणार आहोत. तर ना आम्ही ह्या ब्लॉग साठी एक बजेट हे केलंय, कारण किती हजाराचं? 7,000 फक्त. पण त्याच्यामध्ये आम्हाला कपडे पण घ्यायचे जिम साठी आणि हे पण घ्यायचे. ड्रायफ्रुट्स कुठून घेणार? ड्रायफ्रूट थोडं आहेत आपल्याकडे. बाकीचे जे कडधान्य किंवा बाकी सोयाबीन वगैरे मी काय काय काढलंय ते तुम्हाला पुढे कळलं. काय माहिती काय घेणार? पण आम्ही असं नाही होईल की मी जॉबून मी 8 वाजता सुटणार, आम्हाला 10 वाजणार आणि सगळं बंद आणि आपण काय करायचं पहिल्यांदा जुडिओला जायचं. तू 8 वाजता, आपण 9 वाजेपर्यंत जुडिओला पोहोचायचं कोणत्या पण हालतीत. एक अर्धा तास फटाफट तू तुझं उठायचं, मी माझं उठायचं. चल वैभव आधी माझं घेऊ, चल वैभव नंतर तुझं घेऊ. असं नाही, तू तुझं फिनिश कर, बिलिंग काउंटरला जा, मी माझं तू तुझं ऐक कपड्याचं तू सगळं तू दे आणि खाण्याचं मी देतो. मग तू काय कर, घरी बस, मी एकटी शॉपिंग करतो येतो. काही बस नको करायला, कारण नाही होणार. कारण तुला माहिती त्याच्यामुळे मी कमी काढले बजेट, 7.5 काढले. ठीक आहे, मला वाटतं 7 खूप कमी झाले. 7च्या वर जाणार आपली शॉपिंग, कारण कपड्याचं 4-5 हजार होणार. तुम्ही मला आता कपडे काय घेणार जिमला वगैरे ते काय सांगत पुढे. काय होतं माहिती का, आज तिने तो शर्ट घातला, उद्या जिमला मी तो शर्ट घातला. लोक म्हणतात कपडे नाहीत की काय, एखादं घालतोय ती दुसऱ्या दिवशी ती घालतोय, असं होतंय. कपडे भरून आहेत पण जिम साठी तशी कम्फर्टेबल नाही. आता बघा बरं, मी कशी हाफ चटी घातली पुढच्यावर, तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहिती. आम्ही एक व्हिडिओ बघितला होता, तिकडून आम्हाला ही आयडिया सुचली, त्या भावानं दिली आम्हाला. तर ते बोलत होता की जिम मध्ये चांगले कपडे घालून गेलत ना तर चांगलं वर्कआउट होते. कशामुळे? कारण आपण आरशामध्ये बघतो ना, फुल टाइम आपण वजन उचलतो, आरशामध्ये बघतो, मग आपल्या अंगावर झगा वगैरे असले तर ते चांगलं वाटत नाही. छान कपडे असल्याकडे मग आम्हाला वाटतं की वा मी किती छान दिसतो, चला आणि वर्कआउट कर, चला वजन उचलू. तर मला एक डोक्यात एक पॉईंट क्लिक झाला माहिती काय, तर आपले जे आहे जिमचे पोरं काय पुरी वगैरे ते म्हणतील मायला आजपर्यंत ही तर काय छपरी कपडे घालून तर आज कुठून हे सगळे जगा मी काय ते प्रॉपर तसले नाही घालणार, तसले जे घालत असत पुरी मी फक्त नाईट बनेल वगैरे ना बनेल. आणि डाएट प्लॅन असं आहे, आम्ही डाएट करणार असते. दिवसाचे 4 किंवा 5 मील आमचे असणार आहेत. त्याच्यामध्ये प्री वर्कआउट असणार आहे, पोस्ट वर्कआउट असणार आहे, लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर आणि स्नॅक्स वगैरे. ब्रेकफास्ट, ब्रंच, लंच, डिनर. ब्रंच पण लंच पण नाही. प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट, ब्रेकफास्ट, लंच वर्कआउट झाल्यावर कर. आपण आल्या मग ते आणि आपलं ब्रंच एकच होणार ना. ब्रंच नाही गेलं, ब्रेकफास्ट पुन्हा लंच पुन्हा डिनर पुन्हा स्नॅक्स वगैरे 5 वाजता घेऊ शकतो आपण. डिनरच्या आधी. तर आम्ही हा 1 महिन्यासाठी करतोय फक्त. इकडे बघा, फक्त 1 महिन्यासाठी कंटिन्यू करणार आणि काय फरक पडतोय बघूया. जर नाही पडला तर नग बाबा पैसे घेतले नाही, फरक पडणारच. आम्ही तुमच्यासोबत सगळे जेवण तेच खावं लागलं. आपण जर खाल्लं इकडचं तिकडचं तर कसं होईल. हा तेच खायचंय फक्त. नो शुगर. हा हे सगळं बंद करणार आहे बरं का. ऑइल, शुगर, गव्हामध्ये पण खूप शुगर असते आणि हे नसतं. ज्वारी खायची जास्त आणि ह्याच्यामध्ये भातामध्ये पण खूप सारा टार्च असतो. मग भात कमी खायचा फक्त. भात इम्पॉर्टंट असतो, कार्ब्स असेल भातामध्ये. आपण भात खावाच लागतं. रात्रीच्या डिनर मध्ये फक्त आता मी प्लॅन करतो ना, तर पूर्ण दिवसाचा प्लॅन करतो, पूर्ण आठवड्याचा, की आज हे बनवायचं. ती इतकी मजा येणार मला चटीवर कम्फर्ट वाटायला लागते. मी ब्लॉगला आणि ह्याला कमेंट्स येत होतं की दीदी 2 ब्लॉगच्या डिमांड आहेत माहिती का. हा ब्लॉग तर करणार होता, पण आणि 1-2 ब्लॉगच्या डिमांड आहेत. ते म्हणजे एकच आहे की दीदीचा मेकअप करणं जातं आपली आणि त्याचा ब्लॉग बनव, आणि आणखी क्वेश्चन आन्सर Q&A. तर ऑलरेडी आम्ही 1-2 कपडे पण घ्यायचे तो कशाला आता आठवण मला आपण हे घालू शकतो ना. तर आम्हाला कुठेतरी जायचं पुढच्या आठवड्यामध्ये, ह्याच आठवड्यामध्ये. आज रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर ह्याच आठवड्यामध्ये आम्हाला आठवडा संपत असतो. म्हणजे आज हा आठवडा संपत नाही, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये एवढं ओर नको. तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला कुठेतरी जायचंय. ते आपण लॉंग ब्लॉग बनवतो त्या दिवशी. पण त्या दिवशी मेकअप करा. सगळं हे करून
हे हळदीनं हे होईल ना. कुणाच्या हळदीला जायचं आम्ही? हळद हळद माहिती आहे मला, म्हणून तर मी हे कपडे नाही घालणार. तर गाईज आम्हाला जायचंय कुठतरी, तो पण आम्ही ब्लॉग लवकरच टाकूया. पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम जातो. तू असं गेली वाटते? No. नाही मी पण नाही गेलो ऍक्च्युली. आम्ही फर्स्ट टाइम तिथे जातात आणि ते खूप सांगू का त्यांना गेस करू दे No, छान नाही guys. तुम्ही गेस करा प्लीज. का. आपण कुठे जाणार आहे? तर आम्ही कुळदैवताला जातो. आमचा कुळदेवाला सांगितलंच रे. कुळदेवाला जातो. माझी muscles दाबव. त्यांना नाही माहित ना आपलं कुळदैवत कोण आहे माझी muscles काय आहे ते. दाबव. ऐक की माझ्या मसलचं हात लावायचं नाही. तर तुम्ही गेस करा आमचं कुळदैवत काय असेल आणि आम्ही कुठे जातो. त्यांना कळालंय तेच म्हणते. कळालंय झाली. जर तुम्ही खरंच शार्प आहात तर तुम्हाला कळालं असेल. तुम्ही गेस करून कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं कुळदैवत काय असेल आणि आम्ही कुठे जाणार आहोत. तर त्याच्यासाठी पण आम्हाला कपडे घ्यायचे ट्रॅडिशनल. आम्ही काहीतरी व्हिडिओ पण बनवणार आहेत. म्हणजे काय माहिती? प्लॅन करतोय. काय माहिती? गेट रेड विथ असतं आणि काहीतरी नाही का तिकडे आता आम्ही जातोय त्या गाण्यावर वगैरे बनवूयात. फुल ब्लॉग तर आम्ही बनवूयात पण आमची आई मना करणार आहे ऑफकोर्स. कारण नाही करणार ती परमिशनच नाही देणार. ते म्हणणार आहे तुम्ही देवाला जातात की नाचायला जातात नाही, नाही, म्हणजे ब्लॉग बनवतात असं बोलतो मी. मग त्यात काही आहे सांगा असं हे गरजेचं विषयच नाही. म्हणजे Guys, तुम्हाला आता आम्ही लोकांनी हा सगळं brief सांगितलं दिलाय. आहे. आम्हाला काय काय brief दिलाय. करायचंय. आम्ही आता काय करणार म्हणजे डाएट कपडे. आता आपण जवळ डायरेक्ट शॉपिंग आम्ही झुडिओ मध्ये जाणार लोकल मार्केट मध्ये नाही जाणार. कारण आमच्याकडे ऑलरेडी आहेत लोकल मार्केटचे कपडे. आपण दुसरीकडे करणार जाऊ आपली शकत रे. बजेट वाढवावं लागणार. ते 20,000 रुपये ठेवणार. 7-20 होणार. कारण बाकीच्या मॅक्स मध्ये वेबसाईट मध्ये किंवा झारामध्ये ना खूप महागडे आहेत कपडे. लाईक 1,500-2,000 रुपयाला एक पॅन्ट भेटते. झुडिओ मध्ये थोडेसे कमी आहेत. लाईक 900-1000 पर्यंत येते नाईट पॅन्ट. बघूयात म्हणजे आमचं जे माइंड मध्ये आहे ते आम्हाला भेटतंय का. आपण भेटूया संध्याकाळी रात्री आपण जाऊया शॉपिंगला. ते ना हाय क्वालिटी मध्ये आपण बनवला होता. झोपला होतास तू. ए, दिसतंय का चांगलं पहा तिथे. लई सुंदर दिसत दिसते. असणार खूप. लाईट नाही त्याच्यामुळे वर गेला. लई सुंदर दिसतेस तू माहिती. सुंदर काय अवतार केलाय. दिवसभर मजदुरी करते बरं का. त्याच्यामुळे तिचा अवतार बघण्यासारखं होतं. त्यामुळे लगेच मी कॅप्चर केला. काही आपली मेट्रो पण आली लगेच. आपण बसवत आणि जाऊ डायरेक्ट तिकडेच भेटूयात आपण डायरेक्ट. तुला नाही आजी बाहेर किती नकोच करत जाऊ. ठीक आहे कुठं पण खूप जास्त गर्दी आहे ना. कोणतं पोरग त्याच्यात आता म्हणलं असतं कशाला बघत ती तिथं थांबले होते. तिकडून खाल्या काय कोणते पळतच सुटले. तुम्हाला दाखवत बघा इथं कपल होते ते पळतच सुटलेत. तर काय झालं माहिती का. आता आमचं चक्क 20 आता आमचं चक्क 20 रुपयाचं नुकसान होत होतं माहिती का. तसं मी तुम्हाला सांगतो. तर आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो. एक पुढे पोरगा बसलो होतो आणि त्या पोरगी होती का चप्पल नव्हता आवडला तुला. त्या पोरीचा हिला चप्पल नव्हता आवडला आणि म्हणत होती त्या बघ ना त्या पोरीचा चप्पल कसला घाण आहे मला नाही आवडत. म्हणजे तुला घालायचं का त्या बिचारीने घातलं. तिचं बजेट नसेल तिला राहू दे ना. तुला काय करायचंय. तर आम्ही तर आमचं हे डिस्कशन चालू होतं आणि तेवढंच आमचं स्टेशन आलं होतं. आणि म्हणजे आम्ही उतरत म्हणजे बसलो होतो निवांत गप्पा मारत. कुणाला अरे आपल्या स्टॉपला उतर की. तर नंतर पुढच्या स्टेशनला गेल्यावर तिकडून आम्हाला 20 रुपयाचा फटका बसला असता वापस यायला. तिथे हळू पागल बिगल झालीत का काय. एवढी नको उतावळी होईल बघ. सगळे बघ पुढचे बघते ते लोक तिथे. इतकं नको उतावळ होईल. ठीक आहे हळू देणार आहे. तिथे सगळे बघतात. ऐकत जा. हे कपल होतं बघा तिथे हे कपल होतं हे कपल. आणि आता आम्ही असं प्लॅन करतोय पहिलं व्हिडिओ बघायचं सगळं आणि जे कपडे घ्यायचे सगळे पण मला चड्ड्या पण घ्यायचे माहिती का दिदी. तर मला चड्ड्या पण घ्यायच्या आता आणि शांत तिथे आणि शूज घ्यायचा चप्पल घ्यायची. नाही काय घ्यायचंय लेडीज साठी नाहीये फक्त मेन साठी. तू हे घालू शकतो तू बाकीचं तर घालतेच माझ्या मग हे पण छान वाटतं माहिती का. पण हे छान वाटत हो घालायचं पोरीचं घालायचं गाईस. आज झुडिओमध्ये केवढी मोठी लाईन आहे ना जास्त आहे आणि आम्हाला टाइमपास नाही करायचे. लाईन मध्ये 1 तास जाईल माहिती का. लवकर उरक. मला काय म्हणतो हा एक कलर घेऊ आणि मला वाटतं ब्लॅक केक घेऊयात जी सगळ्यात ह्याच्यावर राहील. ब्लॅक 4 घेऊयात 2 घेऊयात. तू कधी एक मग तू तर घालतीच नव्हतं माझं. मला वाटतं ब्लॅकच कलर चांगला. हा लय वट करतो. हा पण वट करतो. हा थोडा शांत बसलाय. हा कलर घेऊयात. बरं कोणा घालणार आहे तू
तुझ्या पायावरची केस दिसेल तर जिम मध्ये हा ही झांग पांग चांगला आहे. नाहीये घेऊ का एक शूज हा तिथे शांत बसा चुकीच्या सेक्शनला आलीस. हा 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 अय तिथे ऑलरेडी तुझ्याकडे गबाळ भरलंय. मी तुम्हाला घरी गेलो दाखवतो तिथं शूचं रॅक शूचं रॅक दाखवतो तिचं इतकं भरलंय. ऐकायचं तिथं ऐकायचं. मी बिल नाही पे करणार ते बरं का. नाही म्हटलं ना ते मला शूज घ्यायचा नेक्स्ट टाइम घ्यायचं. हा पॅन्ट तू दाखव पॅन्ट कशी फायनल केली आणि तुला काय नाही आवडलं पॅन्ट मधलं. आपण मशीन आली नाही काढून टाकू ठीक आहे. त्या कंबर पट्ट्यात काढून टाकू. छान आहे कंबर पण माहिती त्याची. ते तू चुकीचं सेक्शन आली बोललो ना. बजेट नाही ह्या टायमाला तिथे बजेट खूप कमी आहे. आपल्या खायचं प्यायचं पण बाकी आहे. ऐकायचं दोघांचं पॅन्टीन सगळं बजेट पूर्ण होईल. एक साडी किंवा ए आगे पागलीस का तिथे जरा लहान लेकरांना नकोच करत जाईल घरी. बघ किती घाण घाण कमेंट आहेत माहिती का तुला. दीदीला पाहुणे बघून लग्न करून द्या म्हणतात माहिती का. हे सेक्शन बघ ना कसलं मस्त हिरवळ आहे सगळ्या या सेक्शन मध्ये. जागा थोडस हिरवळात फुल हे बघा हिरवळात गुलाबी फुल. तर आम्ही पॅन्ट फायनल घ्यायची एक पॅन्ट. तुला ही पॅन्ट आवडली नाही ना ती छपरीवाली मेहंदी कलरची. हे बघा आपले आउटफिटचे एक दिवस गाईज आम्ही आजच्या दिवसासाठी असे कपडे घातलेत. आम्ही आलो झुडिओमध्ये पण दोघांनी छपरी कपडे घातलेत ते रस्त्यावरचा. हा शर्ट मी दादर मार्केटला घेतला होता आणि तू कुठून घेतला हा टॉप. हे खाती थोडा गुचीचा गु तिथे का खोटं बोलते. नाही गाईज मी नाही खोटं बोलणार. तर मी तिला पण कुठले घेतले दिदे तुझ्या प्राईस सांग का. तुझ्या टॉपची प्राईस सांग का. तुम्ही जर छक्क नाही थक्क व्हाल थक्क एवढी प्राईस हा मतलब हसाल माहिती का तुम्ही बघू. आम्ही तेव्हा सुरुवातीला घेतला होता हा शर्ट ऍक्च्युली. आम्ही लोकांनी दोघांना एक चपला घेतले दोघांना पण एवढे आवडलेत ना. ही तुम्हाला माहिती का हे ना तिला विचारलं बरं का मी की माझं चप्पल कशी वाटते. तिला शूज जाम आवडलाय तर ती शूज घ्यावा त्याच्यामुळे माझी चप्पल म्हणजे वाव किती छान दिसते खूप छान दिसते. नकोच घेऊ त्याचं बिल तू पे करणारस ना. बघा तू त्याचं बिल आधी मला पाठवणार नंतर नाही आधी ऐकत तिथे मग मी व्याज नाही बिझनेस तिथे ऐक दिदे. हा मी आय एम सिरियस ठीक आहे. आय एम नॉट जोकिंग. आय डोंट जोक एनी टाइम. आय नो जोक नो पैशाची फुकटची विल्हेवाट लावायला. अरे शाने अगं दिदी इथं एक शूज नाही घ्यायचा म्हणतो मी. आणखीन कोणता आवडलाय सांगू का बोलतीये दिदी. अशा हा शूज तोंडावर फेकून हाणेल बरं का. C9 B9 नाही म्हटलं की नाही. इकडे बघ ती पोरगी हसत होती माहिती. हा तर आम्ही हा चप्पल फायनल केला. दाखव किती प्राइस. हा मस्त वाटतंय. थांब मला बघू दे कसं वाटतंय. शांत बसाय शमसेमवाली एक शूज घ्यायचा फक्त गाईज. बाहेर ना 50 रुपये किलो टोमॅटो सॉरी 50 नाही 30 रुपये किलो आणि त्यानं 23 रुपये किलो. त्याच्यामुळे आम्ही किती रुपये 7 रुपयाचा बचत. त्याच्यामुळे आम्ही इकडे 1.5 किलो टमाटे घेतलेत. तिथे आपल्या ओट्स घ्यायचे तर आणि हे सगळं इकडे शॉपिंग केलेलं आम्ही. इकडे सगळे कपडे तर आम्ही घरून हा झोला आणलाय कारण 30 का 20 रुपये ते कॅरी बॅगला घेतात नुसतं. त्याच्यामध्ये खूप जास्त घे लागलीस का तू येतो का बाहेरून घेऊया ना. हे कशाला घेतलंय ते काही पण नकोच घेऊ माहिती का. अवकातीचं बाहेर कोणच नाही तर चल बाबा भूत भीती येईल आपलं. बिलिंग करायला चलते जास्त उशीर होईल. माझी फाटली समजली म्हणजे 2-3 वेळेस माझं हे बघा झोला भरत झोली मेरी. हे बघा कसल्या मस्त मस्त बिल्डिंग आहे तिथे. आपण या बिल्डिंग मध्ये किती राहायला येणार. आपण कुठे काढू बिल्डिंग सोबत राहायला कधी काय. हे काय खाती बघा ना तुम्हीच बघा काय खाल्लं कुठून त्या मॉल मधलं उचलून आणले बरं काही ना व्हेजिटेबल. खा पण आपण या बिल्डिंग मध्ये किती राहायला सांगते. अरे गाडी आली तिथे बॅग टाकून दे शीटवर बॅग टाकून दे. बापरे मेट्रो स्टेशन आहे का काय काय माहिती. आम्ही लोक कसं वागतो काय. आणलं मी तुम्हाला दाखवलं काय. हा हे बघा काय आणलंय. उंदराच्या शिफ्टीवर बसवलं. सकाळपर्यंत आम्ही जहाजा नको दाखवलं ना मला. काय लहानपणी मी असं वाजवत होतो
तर पण एक ग्लास आहे तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय बघ इकडे दिसतंय आपण हे बघ मिरर मध्ये दिसतंय का तुला हो. तर हे ग्लास माझी डिझाईन ज्या मांडली आमच्याकडे प्लास्टिकचे ग्लास होते आधी हे किती आहेत माहिती का 70 रुपयाचे 69 म्हणजे 70च ना का हा. तू काय ते काय करायला लागली एक अग्रीमेंट बनवायला काय अग्रीमेंट आहे शहाणे काय नको बनवू थांब बरं. तर हे ग्लास आहे तर ह्याला पाणी आहे पाणी पिऊन बघा कसं लागतंय बघ ह्याच्यामध्ये पाणी छान लागेल तुझं मला सांग आणखी दोन पेन कुठं टाकले तू रे? पेन नाही तर आणि हे आणि मला हे खूप दिवसात आणायचं होतं हे मी आणलं माझे पेन घालतो तुझ्या पाऊच मध्ये. एक पण पेन नाही चालत त्यातला हे 2 प्लेट आता एक वैष्णवी एक मला तुम्ही म्हणाला आईला का नाही आणली का नाही आणली गो का नाही आणली ग? आई आमच्या ताटात जेवती म्हणे आम्ही काय आमच्यासाठी नाही ते आणलं. जाऊन बघ थोडं तोंड कसं दिसतंय तेवढं त्या कॅमेऱ्यात काळं दिसतंय का बघ तिकडून माझं आम्ही आता सेटअप बदललाय आम्ही भडक करणार लाईटला आले लाईट लावली जसं की आम्ही स्टेजवर कारण की त्याला काय दिसत होता ओरिजिनल कलर दिसत होता. नाही मला काय मी आणखीन काळ तुला दाखवतो कंबर दाखवू का माझी तू काय करणार पण मी काय नाही करायला लागले. नको तर हे प्लेट आणले 2 आणि हे कितीचे आहेत माहिती का हे 360 याच्यावर MRP आहे पण हे आम्हाला भेटलंय 50% ऑफ न तर किती 360 आणि मग किती काय 155 ना हा तर हे भेटले त्याच्यामुळे मी आणले ऑफ आणि याच्यावर तिथे हे बघून काय आठवतंय माहिती का मला हे बघून काय आठवतं माहिती का बघ की काय माहिती का नाही गप. नाही पाईपला झाकलेला गाईज पाईपलाईन जी असते ना आपली शेतामध्ये त्याला झाकणं असे असतात खरंच यार तिथे मला तेच आठवतं उगाच आणली का ग आहे भाजी बसली तुला का म्हणलं होतं ना, तुला गोल घे त्यात खायलाच नाही येणार माहिती इट्स नॉट कम्फर्टेबल. कसं खायचं काय माहिती मी काय पण आणतो फॅशनेबल दिसल्याकडे मला लय आवडतं मी आणतो कारण आम्ही छान आहे आमचं डोकं ना आणि ही खूप दिवसात आमची आई म्हणते ही आणायचंय मला हे आणायचंय सो हे मी आणले हलकेच आणले जास्त भारी नाही आणले कारण असंच महाग नव्हते मला 250 रुपयाला 3 डबे भेटले ऍक्च्युली हे खूप मस्त भेटली आई जाम खुश आहे बरं का आमची तर हा चप्पल मी फायनल केला मला हा जाम आवडलाय फर्स्ट टाइम मी असा घेतला आणि हा आहे 400 रुपयाचा झुडिओ मध्ये घेतला मला शूज घ्यायचा होता पण शूज ही नाही घेतलाय मी नाही घेतला तिथे ब्लॉक कडे लक्ष काय करतेस आणि ही दिदीला शूज आणलाय मला माझे 900 रुपयाचा शूज आहे 900 रुपयाचा आई काय गरज आहे का 900 शूज इतकं मोठं शूज पडलं तुला आणि मला एक मी बॉटल पण आणली मी तुम्हाला दाखवतो कुठे गेली हा ही 200 रुपयाची बॉटल आहे मला जिम साठी ह्याचा कलर मला आवडला त्याच्यामुळे घेतली मामा लई कलर लई छान आहे छान आहे तो आणि पॅन्ट आणल्यात मी 2 आणल्या आणि ही नाही आणली तुम्हाला ती व्हिडिओ मध्ये दिसत पुढं आणि मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दाखवते आम्ही फायनल केले आणि तीन आणले सांगितले काय घेतली होती साइन कर. माझी नाही वाचल्याशिवाय गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे का ती वाचल्याशिवाय साईन नाही करायची आधी साइन कर. मला माहिती तू काय ते लिहिलं असेल बॉटल यूज करून देणार बॉटल यूज नाही बॉटल पॅन्ट असते ठीक आहे करतो मी खोटी साईन करू शकते ना ठीक आहे नाही साइन कर. साइन कर. मी करतो साइन कर. ठीक आहे कुठलाही डॉक्युमेंट वाचल्याशिवाय साईन नसती करायची मी करायला लागलो ठीक आहे करायला लागले केली तू ते आता मला वाचू दिलं ने वैष्णवी और वैभव काय और सब्जेक्ट प्रॉपर्टी द काय ऍप्री काय अग्रीमेंट इज काय रिलेटेड टू द शॉपिंग दिस इज व्हॉट एव्हर वी बग बाय टुडे फॉर वैभव डॅट ऑल थिंग हॅव क्वालिटी इक्वॅलिटी टू यूज वैष्णवी वॉट एव्हर वैभव बाय फॉर सेल्फ वैष्णवी कॅन यूज इट काय फ्रीली साइन टू वैभव आणि फाडून हे बघा त्याचा गव्हर्नमेंटचा शिक्का कुठं आहे त्याच्यावर आता मी जाऊ बंद करलो ठीक आहे तशी पण ऑफिसला घेऊन जायचं मला लाईन घेऊन दिली. नाही मी 1 महिना वापरणार जिम साठी मग तू घेऊ शकतेस नंतर तू हे नाही ऑफिसला हे छान अग्रीमेंटचं पण ठेव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर फॅमिली इश्यूज. तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करू आशा करतो की आवडला असेल आणि असेच
बघा आमच्या आईचं घराने चालू झालं जे पण आणतो आईला आवडतच नाही. काय पॅन्टी का आवडल्या आता पॅन्टी आम्ही घालणार. जर तू घातली पॅन्ट तर आम्ही तुला लाल पिवळी हिरवी निळी Guys, काळी बघा किंवा त्यानं कसलं चप्पल आणलं त्यांना दाखवलं उडतं त्याचं चप्पल ए शांत बस. आम्हाला येते का बघू दे. अशीच नवीन नवीन संडास नाही घालून जाऊ शकत. अय, संडासला जाताना ही घेऊन जा काय घेतलं ही तिथे. तर गाईज असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी Wow, चप्पल is coming to me. कमेंट तुम्ही नाही आउट गोईंग करेन मी तुझं बाहेर. ऐक ना. तुम्ही शांत बसा मला ब्लॉग सेंड करू हा दे. माझा खूप क्यूट असा शूज आहे. दाखवला मी सगळं दाखवलं. तर असा ब्लॉग नवीन बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला लाईक करा. पोहे पण आणलेत आम्ही, शिरा पण आणले. कच्चे पोहे गरा मैदा सगळं आणले. काय काय आणले खायच्या गोष्टी खूप काय आणल्या. हा खूप खूप काय आणलेत. आणि मी तर तिथं जेवण करून आले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का ती काय झालं माहिती मेट्रोला ती मशीन मध्ये यायचं होतं बरं का. ते मशीन मध्ये चेकिंगला टाकतात ना सगळ्या गोष्टी. त्यांनी दोन्ही बॅगा टाकल्या आणि आता सगळं ओपन बॅग होत्या नंतर काय पडू शकते म्हणून पुन्हा आलं बाहेर आणि पुन्हा अशी ती वाकून बघ ती पडलं काय राहिले का ती बाई म्हणली ए बाई तू गेली आतमध्ये तुकडे तुकडे होते तुझं त्या मशीनीमध्ये. त्याच्यामुळे म्हणली का तशी? हा अरे पण ती काय बोलली हलकाचा तुकडा होतील पण ती मशीनीमध्ये पागल येते काय पण बोलली. तर असं झालं आणि आम्ही खूप जास्त हसलो खूप जास्त हसलो. तर हा ब्लॉग इथे एंड करू आपण आणि असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला लाईक करा गाईज प्लीज लाईक करा Guys, हे खऱ्याचे मुवमेंट आहेत आमच्या लाईफ मधले जे आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार. हे काही प्लॅन नाही स्क्रिप्टेड नाही. ते कळतंय त्यांना. हे गाईज आमच्या आयुष्यातले तुम्ही जे बघितलेले मुवमेंट्स आहेत ते असं आहे की तुम्ही लांब राहून आमच्या सोबत इथं जगता. हा. तर गाईज प्लीज लाईक करा. ब्लॉगला खूप कमी लाईक्स असतात. आई थांब रे बाबा. माझ्या शूजची ओपनिंग करायची आईकडे ग कायची की ग. बरोबर की ही पण घाल ही पण घाल ही पण घाल ही पण घाल. आई आणखीन 4-5 प्लॅन दाखव कॅमेऱ्यात मध्ये. तर गाईज लाईक करा. खूप कमी लाईक्स असतात आणि कमेंट पण नक्की करा. दे बाय पण नाही का का तर थांब. कात्री शूजची ओपनिंग करू इथे. हा मी तुझ्या चप्पल तुम्हाला शूजची ग. असं कसं मी माझं करत होतो तुझं करणार ना. आई टाळा वाजव टाळा वाजव की टाळा वाजव तर 1 2 3 स्टार्ट. रिबिन्या आई टाळा वाजवणार. 1 2 काय वाजव? माडे घडे काय दिसत नाही फक्त आवाज येणार तुझा कॅमेऱ्यामध्ये दिस. हा आता तुझं 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 हा. होय आई टाळे नको वाजवू आता नको वाजवू कप कप लोक फटाके वाजले मग फटाके वाजले. फटाके वाजले कोणतरी पाजलंय तिकडे फटाके बाई गाई